इथला माणूस सुखी झाल्यानंतर जर बाहेरचा माणूस आला तर समजून घेऊ आम्ही, सांभाळून घेऊ आम्ही. पण इथला माणूस पहिल्यांदा बेघर होतोय आणि बाहेरच्यांना पण आम्ही कडेवरती घ्यायचं, हे कसं शक्य होईल? आणि मग त्याच्यामध्ये कशा आहेत, त्याच्यामध्ये मग सगळ्या निवडणुका आणि राजकारण आणि सगळं घुसल्यानंतर कोणाचं त्या गोष्टींकडे लक्षच नाही. मूळ विषयापासून तुम्हाला दुसरीकडे घ्यायचं एवढा फक्त राजकारणाचा उद्योग सुरू आहे. तुमचं मूळ विषयाकडे लक्षच जाता कामा नये. आता हे सत्ताधारी असतील नाही तर विरोधी पक्ष असतील. मी त्याची एक यादीच वाचून दाखवली होती. आता एक आपल्या बदलापूरला एक बलात्काराचं, लहान मुलीवरचं बलात्काराचं प्रकरण झालं. आपल्याच लोकांनी बाहेर काढलं, ते तर बाहेरच नसतं आलं. मग लगेच सगळेजण सुरू झाले या सरकारवरती टीका करण्यासाठी आणि याच्यावरती की कसा बलात्कार कसे काय होतं. अहो, दरवर्षी गेले अनेक वर्ष सुरू आहे. दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बलात्काराचं प्रमाण दरवर्षी 3,000 ते 4,000 हजार आहे. एक काय घेऊन बसलाय तुम्ही? आणि हा गव्हर्नमेंटचा आकडा सांगतोय मी, सरकारी आकडा सांगतोय मी. त्या दिवशी नागपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी वाचून दाखवले ते आकडे सगळे. मग लगेच त्याच्यावर इलाज कोणी शोधायला तयार नाहीये. यांच्या सरकारमध्ये झालं की हे बोंब मारायला तयार, यांच्या सरकारमध्ये झालं की हे बोंब मारायला तयार. बलात्कार कसे थांबणार ते कसं कळणार आम्हाला? शाळांच्या विश्वासावरती लहान लहान मुली पाठवायच्या आणि त्याच्या नशिबी हे येणार. बरं, त्यांनाही कोणत्या प्रकारचं शासन नाही, त्यांनाही कोणत्या प्रकारची शिक्षा नाही, माहिती नाही. याचं कारण तुम्हाला फक्त भरकटवत राहायचं, भरकटवत. मागे तो एक विषय काढला होता, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. या गोष्टीला साधारणपणे हे सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला तो आला होता विषय. त्यावेळेला हा एकमेव राज ठाकरे होता.